आपले एक विद्यार्थी चळवळीचे सहकारी संतोष उपस्थित आहेत। जोपर्यंत नितेश मसे या विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत, इथेच मुक्काम करणार आहोत। त्याच्या संदर्भात पुढील माहिती आपल्याला आमचे उपाध्यक्ष सुनील देवरे देतील। आज आपण सांताक्रूज येथील कलिना कॅम्पसमध्ये महामुक्काम करत आहोत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण इकडनं जाणार नाही आहोत। आम्ही पूर्ण राहण्याच्या तयारीने आलेलो आहेत। जीवनावश्यक वस्तू सामान सर्व घेऊन आम्ही आलेलो आहोत। आम्ही अनेक वेळा मेल करून यांना तक्रारी अर्ज केलेले आहेत, पण एक गेंड्याच्या कातडीचे वरती बसलेले यांना समजत नाही, विद्यार्थ्यांचं हित यांना माहीत नाही। कॉलेजवर कारवाई करण्याची यांच्यामध्ये हिंमत नाही आहे। हे हिंमत फक्त दाखवतात विद्यार्थ्यांचा अर्ज बाजूला ठेवण्याची आणि तक्रारी बाजूला ठेवणे, एवढीच हिंमत यांच्यामध्ये उरलेली आहे। आज आम्ही सांगतो, जोपर्यंत सिद्धार्थ विधी महाविद्यालयावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इतर राहणार। चौकशी समिती नेमा, एक नाही असे काही अन्य विद्यार्थी देखील आहेत यांनी परीक्षा यशस्वीरित्या दिलेले आहेत, परंतु यांचे निकाल लावलेले आहेत। आणि ते सिद्धार्थ कॉलेजचे काही प्रोफेसर मेडे म्हणून आहेत, त्यांच्याशी बोललो, एवढे उर्मट व्यक्तिमत्व आहे ते, तर त्यांच्याशी बोललो, त्यांचा इगो हर्ट झाला। त्यांनी विरार विद्यार्थी वाड्याला राहतो, वाड्यावरून सिद्धार्थ कॉलेजला फक्त इगो हर्ट झाला। या गोष्टीमुळे ऑफलाईन परीक्षेसाठी बोलवलं होतं। ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी तुम्ही इथे या लोकल बंद आहे, सर्व बंद आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला बोलवतात। आणि हे फक्त झालं त्या व्यक्तीच्या एका प्रोफेसरच्या इगो हर्ट झाला त्याचा। आणि परिस्थिती तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी यांचा पेपर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी अचानकपणे यांना फोन येतो आणि यांना सांगितलं जातं का तुम्ही येत्या 5 मिनिटात ऑनलाईन परीक्षेला पुन्हा बसा। तुम्ही कुठे आहे त्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे। तुमच्याकडे इंटरनेट आहे की नाही याच्याशी घेणं देणं नाही। तुमची मानसिक मनस्थिती आहे की नाही याच्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे। पण तुम्ही लगेच त्वरित परीक्षेला बसा, एक त्यांनी एक दादागिरीच्या सुरामध्ये सांगितलं होतं। त्यानंतर देखील विद्यार्थी तयार झाला होता ऑनलाईन परीक्षेला, पण त्यांनी सांगितलं तुम्ही आता संघटनेशी आपले संपर्क केलेला आहे,